पाळणं हे आपलं कर्तव्य आहे। पण आता तरी सुद्धा आपण रस्त्यांवर पाहत असतो, अनेक वाहनधारक या वाहतुकीच्या नियमांना धाब्यांवर बसवतात। पण आता हे जे वाहनधारक आहेत, जे या नियमांना धाब्यावर बसवणार आहेत, त्यांची आता काहीच खैर राहणार नाहीये, कारण सरकारनं या वाहतुकीच्या प्रत्येक नियमांमध्ये बदल केलाय आणि दंड सुद्धा आता दुप्पट करण्यात आले। त्यामुळे सतर्क राहा, सावधान राहा आणि वाहतुकीच्या प्रत्येक नियमांचं पालन करा। बेदरकार वाहतूक आणि त्यामुळे वाढते अपघात, त्यातून होणारी प्राणहानी टाळण्यासाठी सरकारने आता कडक पावले उचलली आहेत। 1 मार्च 2025 पासून वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना पकडलेल्या गुन्हेगारांना वाढीव दंड, संभाव्य तुरुंगवास आणि अनिवार्य समुदाय सेवेसह कठोर परिणामांना सामोरे जावे लागेल। वाहतूक नियम दंडात आता दुरुस्ती करण्यात आली असून या दुरुस्तीचे उद्दिष्ट निष्काळजीपणे वाहन चालवण्याच्या वर्तनांना आळा घालणे आणि देशभरातील रस्ते सुरक्षा वाढवणे हे आहे। नियमभंग करून वाहन चालवल्याबद्दल दंडामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे। सुरुवातीला अशा गुन्ह्यांसाठी 1000 ते 1500 पर्यंत दंड आकारला जात होता। आता नवीन नियमानुसार प्रथमच दंड आहे तो 10,000 रुपयांपर्यंत वाढवला आहे। 6 महिन्यांच्या तुरुंगवासही यावेळी भोगावा लागू शकतो। वैध परवाना किंवा विमा यांसारख्या आवश्यक कागदपत्रे नसताना वाहन चालवल्यास अनुक्रमे 5,000 आणि 2,000 रुपये दंड आकारला जाईल। याच नियमभंगाची पुनरावृत्ती करणाऱ्यांना अतिरिक्त दंड बसू शकतो। त्यांना 3 महिन्यांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागू शकतो। विशेष म्हणजे प्रदूषण प्रमाणपत्र नसल्याबद्दलचा दंड 10,000 रुपयांपर्यंत वाढला आहे। संभाव्यतः 6 महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो। ओव्हरलोडिंग वाहन चालकांकडून नियमभंग झाला तर पूर्वी 2,000 रुपये दंड होता, तो आता 20,000 पर्यंत वाढला आहे। अल्पवयीन मुलांसंदर्भात वाहतूक नियमभंगाच्या प्रकरणात दंड आणखीनच कठोर करण्यात आला आहे। त्यांना 25,000चा दंड, 3 वर्षापर्यंतचा तुरुंगवास, वाहन नोंदणी रद्द करणे आणि वयाच्या 25व्या वर्षापर्यंत परवाना मिळणार नाही असा नियम आहे। मद्यपान करून वाहन चालवल्याबद्दल सुधारित दंडामध्ये आता 10,000 रुपये दंड आणि पहिल्या गुन्ह्यासाठी 15,000 रुपये, त्यानंतर उल्लंघनासाठी 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास, 10,000 रुपये दंड आणि 6 महिन्यांचा तुरुंगवास असा समावेश आहे। हेल्मेटशिवाय वाहन चालवल्यास 1,000 रुपये दंड, 3 महिन्यांसाठी परवाना निलंबन, वाहन चालवताना मोबाईल फोन वापरल्यास दंडाची रक्कम 5,000 रुपये झाली आहे। वैध कागदपत्रांशिवाय वाहन चालवल्यास, लायसन्स नसल्यास 5,000 रुपये आणि विमा नसल्यास 2,000 रुपये दंड होऊ शकतो।